आकाशवाणी नागपूर समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाच्या वतीनं जेजुरी येथे घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छतेच्या मर्यादित सुविधा लक्षात घेता वारकऱ्यांना आवश्यक स्वच्छता साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशानं सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत वारकरी बंधू भगिनींना 15,000 हायजीन किटचे निःशुल्क वितरण करण्यात आले. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या किटचे वितरण करण्यात आले. जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांची रुग्णालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर वारीत अपघाताच्या घटना होऊ नयेत यासाठी अल्पवयीन आणि वृद्ध चालकांवर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिल्याचे ते म्हणाले. आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. वानाडोंगरी येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या परिसरात राज्यात प्रथमच अत्याधुनिक मल्टीस्पोर्ट एरिनाचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर दुर्गम भागातील निवासी शाळा आणि वसतिगृहांना ई व्हेकल्सही वाटप करण्यात आले. काही केंद्रीय मंत्रालयांतर्फे डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिकांसाठी इंटर्नशिप मिळवून देणारा गुगल फॉर्म इंटरनेटवर फिरत आहे, परंतु त्यातला दावा पूर्णतः खोटा आणि चुकीचा आहे असं पत्र सूचना कार्यालयाच्या सत्यशोधन विभागानं म्हटलं आहे. अशा प्रकारची कोणतीही इंटर्नशिप कोणत्याही मंत्रालयानं देऊ केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. लॉर्ड्स मैदानावरील एकमेव कसोटी सामन्यात भारताच्या महिला संघानं इंग्लंडचा 270 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. भारतानं दिलेल्या 457 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा धाव 186 धावांत आटोपला. भारताकडून स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रभावी गोलंदाजी केली तर यष्टिका भाटियानं 113 धावांची शतकी खेळी साकारली. क्रांती गौडनं पहिल्या डावात 5 बळी घेत लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डावर नाव नोंदविणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.